घुसा लवकर आलं का काय टांगड्या घाला ना लवकर कुणी आलं तर पटकन आता ह्या जेवायचं ही टोपड हा लाव अयो लयच आवाज यायला लागलाय मला. हे आमच्या घरात भूतभीत तर नाही ना, ह्यातूनच येतोय. लय भारी भारी साड्या आल्यात बाई, आता घ्यावंच लागन. मम्मी बोला बोला बोला. आम्ही चाललो कॉलेजला. आज जरा उशीर केलाय तुम्ही दोघांनी. अगं हा याचं उरकतच नव्हतं. तिच्यापेक्षा तुला जास्त मेकअप लागत आहे. तिला पार्लरला पैसे कमी लागते तेवढे तुला लागायला. ते केस सेट करायला काय काय तर मला 2 का 2,500 घातल्या पोरांनी मोकार. सुना आली पाहिजे तुला. एवढं लवकर नको रे बाबा, शिकायचं बघा, नोकरी लागायचं बघा. लय मॉडेल सुन नको आणू, नाही तर मम्मीला जाईन तेल लावून ती. तुमचं बघा, त्यांचं होतंय ओके. हा जाणी का बस जाईन. बघू ना सून आल्यावर बघते तुला मी. तू तर बाई नुसत्या धमक्यात देती. मला वाटायला लागलं तुला कोल्हापूरलाच पाठवा काय नु. का बरं, मी काय कोणाला मारते का काय? कोल्हापूरला काय असतं? आणि पहिलवानकीला पाठवते ना तुला, तसे तू आम्हाला पहिलवान बनवलंच घरामध्ये. येऊ करा तेव करा त्या पोराचं राहतंय लांब. तुझंच बाई डेंजर आहे बाई. मग मी थोडे दिवसच आहे अजून, नंतर मग त्याच्याच बायकोचं सगळं ऐकायचंय, सगळं त्यांचंच राग चालणार आहे. माझं काही चालणार आहे का? मी तर दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे ना. तेच बरोबर आहे तुझं, दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे, पण त्या नवऱ्याला उचलून आपटू नको तेवढं कर फक्त. काय रे काय म्हणलं तू? का लग्न करायचं सून आणायची? सून बिन नाही पाहिजे, कमवायचं, नोकरीला लागायचंय, चांगलं मोठा माणूस व्हायचंय, आणि मग बघू सून बिन. आणि कॉलेज मध्ये लपडं बिपडं नाही तुझं तसलं काही? नाही गाई, माझं नाही तसं काही. शिकायलाच जातो मी कॉलेजला. अगं जाऊन दे ना गाई, गंमत करत होतो तुझी. बरं बाबा, माझी गंमत करता जस काय मी मेवणीच आहे. मॅडम आपलं काय, आपले काय असं लपडे बिपडे काही करू नका. गप येत असले रिकामे काम मला नाही जमत बाई. दिसतंय ते तुझ्याकडे बघ. मला कसं मस्त राहायचं, फक्त एन्जॉय करायचं, ह्याच्याशी जाऊन भांडायचं, कुणाचं काय चाललंय ते बघायचं, त्याच्या भांडणामध्ये जाऊन पडायचं, एवढंच काम आहेत मला. हे पोरं पटवान पटवी मला जमत नाही तुझ्या पोरासारखी. तुम्ही दोघं जण लय बोलताय असं वाटत नाही का? मी कुठे बस जाईन, निघा. बाय. तुला तर नसती ढील. बाय. तुझी मैत्रीण नाही, मी आई आहे. चल. अवघड आहे रे बापरे. गेले बाई दोघ जण कॉलेजला, टेन्शन गेलं. गो बाई, सांगायचं आवाज बिवाज द्यायचा असतो का नाही? मुक्या चाललेत बोंबलत. काय वैशाली, घरात कोणी आहे का नाही? घरात कोणी आहे का नाही आधी बघायचं असतं. कोण नाही ना? गेले आताच पोरं कॉलेजला. गेले का? मग बरं झालं, मी बी आज ना. हे बघ मी काय म्हणतो तुला, बायकोला मी फसून आलोय. काय काय फसवलंय? बायकोला म्हणलं मी कामाला चाललोय म्हणलं. बायको म्हणलं डबा पेपर घेऊन जा. म्हणलं डबा नाही, मला आहे ना आज तिथं जेवण आहे म्हणलं. आणि मी तिथं तिला फसून तो इकडे आलोय भेटायला तुला. बरं एवढा जीव आहे काय? मला करमतच नाही तुपल्याशिवाय. ती दिसतंय मला. बरं मी काय म्हणतो तुला, काय म्हणता? चाललं मग आपण दोघं जण जाऊ बाहेर. कुठं? हॉटेलला जाऊन जेवायला. जेवायला? हा. आणि तुमचा पगार झालाय का पण? हा, आणि मग पैसे आहेत आपल्याकडे भरपूर. भरपूर आहे हा, म्हणून कामाला जाताय तुम्ही. आणि मग आता बाय कामाची लाज आहे काय? हो तेवढा आहे म्हणायला. मग? आणि प्रत्येक वेळेस फिरायला गेला का मलाच पैसे खर्च करायला लागतात, म्हणून आधी विचारलं पगार झाला. नाही नाही, आता आहे ना मी फोन पे करून घेतलेलं आहे. हा ना, हा बरं झालं मग तर. मग आपण मग दोघं- ऐका ना, बोल ना. आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला आहे ना मस्त आज तुमच्याकडनं साडी पाहिजे. साडी किती? काय किती? एकच साडी. पाहिजे. एकच फक्त? तर
मग एक काम करा 4-5 घेऊन द्या. अगं तुझ्यासाठी 21 साड्या घेईन तुला. काय 21. 21? हा, शुभ आकडा 21. बाई माझ्या नवऱ्याने नाही एवढं मला हे केलं आणि त्याने कधीच्या नव्हती एखादी साडी घेतली तुम्ही 21. हे बघ वैशे, मी काय म्हणतो तुला, एवढ्या तुपला नवरा आलता का ग इकडं? तुम्हाला माहिती ना ते 7-8 महिन्यातून 5-6 महिन्यातून एकदा येतं आणि लय त्याला आलं ना 1-2 घंटे थांबत आहे लगेच पळून जाते. ते साहेब लोक सुट्ट्या देत नाहीत त्यांना. म्हणजे एवढ्यात आलाच नाही म्हणायचं तू. आलाच नाही. हे बघ तुला काय म्हणलो मी, 21 साड्या घेईन तुला. हो हा, मग आपले आहेत का 8 लाखाचे कांदे गेलेले त्यावेळेस. 8 लाखाचे. हा, तुला आहे ना दागिने सगळं घेतो मी. पहिले बी केलेलं आहे ना तुमच्याकडनं हे आणि अजूनही करायचंय आम्हाला आता. अजून कधी याच्यावर तुला- नाही का छोटं ते गंटन असतं ते असलं ते वाला करायचं. मला राणी हार करायचं. 2 एक तोळे तर सहज करून टाकू आपण. अगं येऊ करीन मी तुझ्यासाठी. येऊ बाई माझ्यात लय जीव आहे तुमचा. मला ना त्या माणसासंग लग्न करूनच पस्ता आलाय. लवकर आहे का ना? नाही भेटले बरं मला तुम्ही. हा ना, आता वच माझ्या डोक्यातच होतं बरं का तुला भेटायचं. हं. पण काय आहे, थोडा टाइमच लागला जरा, वरूनच काय असंच होत काय. थोडा नाही लय टाइम झाला. हा, ना सांगताच आज हे कळे मला, ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला, मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला, चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो, उगीच खुळ्या प्रेमात खेळ आपोआप एक आपण दोघं जर खेळलो ऐकली, मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला. ते तर खरंय तुमचं. ऐक रे. हा, भीती नाही वाटायला पाहिजे. काय? हो गेट वाजते. गेट वाजते? आले. हा, लपा लपा लवकर. लपा कुठं लपा ना. लपू आता. खाली लपू का? खिडकीतून उडी मारा. अरे, खिडकी तू कसं काय मी? मी घालते तुम्हाला, मी घालते. अगं, बाई, नाही दादा, जायचं. नाही हा माणूस. ऐका ना थांबा. तुम्ही याच्या खाली लपा. याच्या खाली लपा. याच्या खाली? लपा. झोपा. अहो, बाबा. त्याच्यावर कुठं झोपताय? मग कुठं झोपू? ते खोला. तिकडनं खोला. जाऊ घुसा लवकर घुसा. आलं का काय? अहो टांगड्या घाला ना लवकर. कुणी आलं तर पटकन. आणि हा जेवायचा ही टोपडं. हा लवकर. लाव. हळूच. चल लवकर. अरे कॉलेज. अगं बाई आमची बसच मिस आहे. बाई मी म्हणलं होतं ना यासाठी लवकर येत जा म्हणून. काय पोर आहेत बाई, लय अवघड्या पोरांचं. जाऊन दे ना, झाली तर झाली आता. तुला तर आनंदच आहे ग. तसंही तुला कुठं शिकायची हौस आहे. उलट तुला माहिती का आता मला बाहेर फिरायला जाता येईल. ते काय नाही रे, होत असं तिकडं इकडं. ऐक ना, अभ्यास असेल ना तुम्हाला. कुणाला? तुम्हाला दोघांना अभ्यास नाही का? काय नाही, मला तर नाही अभ्यास. अभ्यास करा. मला तर तुम्ही एकदा बी दिसत नाही अभ्यास करताना. नापास झाले का मग तुम्हाला सांगते. तुला तर फरची पचत करायला लावीन मग मी. गप आहे, मी कधी माझ्या घरात नाही केली काही. माझ्या घरात म्हणजे काय, तू काही दुसऱ्याच्या घरातून आली काय? मम्मी उठ बरं, चल मी अभ्यास करते. उठ. अभ्यास करते. अभ्यास इथं नको करू. तिकडे जा हॉलमध्ये. अगं कशा हॉलमध्ये जा अभ्यास अभ्यास. लागलाय. आवाज येतोय बरं. कान वाजत आहेत का काय तुमचे रे? तिकडून ते रस्त्याहून आलं ना तसंच होतं. तू इतकी ठाय 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 ओरडती, नुसते कानच वाजत असतात आमचे दिवसभर. मग कान वाजलं नाही तर काय होईल? परत वाजलं बरं. परत वाजले. अरे काही बी तुम्ही ना काही पण घुसमट काढू नका. जा तू तुझा अभ्यास कर. हो गा चल अभ्यास कर. उठ चल इथून. उठ. तू आहे ना नुसती घरामध्ये धमक्यात देत राहती. तुझा हॉलमध्ये अभ्यास कर आणि तू एक काम कर, टेरेसवर जा तिला अभ्यास कर. जाय टेरेसवर, लय ऊन आहे, मी नाही जाणार. माझे टेरेसवर नाही जाणार म्हणजे? अगं मम्मी मला ना इथून आवाज येतोय. काय नाही अगं, उंदीर काला असं त्याच्यामध्ये. अगं लय आवाज येतोय मम्मी. अगं आवाज म्हणजे घुसबीस गेली असन. काय घुस? हा तुला कळतं का माझी जागा आहे तिथं घुस बरे जाईल. तू असशील तिथं तर घुस जाईनच. काय अगं टेरेसवर जा, मी ते सांगते. घुसबीस असं इथं. तू टेरेसवरचा अभ्यासाला भिशी ना ग तू येणे का? मी नाही घाबरत, मी तिला मारेन. हो तू साईडला लावच येते. आपण मी पडले. अगं तुम्हाला ढकलती का पण? तुझा अभ्यासाला टेरेसवरती मी त्याची घुस काढते बाहेर तुला माहिती नाही माझी जागा आहे अभ्यासाची. हा तू कशी काय मला बळजबरी करायला
अगं बाळा ऐक ना, मी त्याची घुस काढते, तू वरती जा ना अभ्यास. अगं बाळा ऐक ना, मी नाही जाणार इथून, तू जा. मला इथंच बसायचे, जा तू. अगं जा ना, नाही जायचं. जा ना. नाही, तू जा. ऐक ना, पण ती घुस काढल्यास अगं तू भिशीन. नाही घाबरत मी, मला कशी घाबरतात, मी नाही त्यांना घाबरत. ऐक ना, जा ना. अगं पूर्वा, अगं उंदीर असला लय मोठा तर काय करशील? असून दे, मी नाही घाबरत. चावतो. चावून दे, तू घाबर उलट जा. अगं मी स्ट्रॉंग आहे ना, मी तुझी मम्मी. मम्मी तुला माहिती ना तुझी पोरगी किती स्ट्रॉंग आहे मम्मी. हा ना. माहिती ना, जा तू जा. अगं पूर्वा ऐक ना. अरे ह्यातून लयच आवाज यायला लागलाय. अरे बाबा, पूर्वा ऐक ना, ऐक ना. ते राहू दे. शेजारले भांडणं चाललेत, लय मारतात एकमेकाला. चल आपण दोघी बघू. अगं त्यांना म्हणून अजून थोडं मार एकमेकीला, मी का जाऊ? लागून दे अजून भांडण. शेजार दरम्यान आपण गेलं पाहिजे ना. चल जा, उलट मज्जा बघ जाऊन अजून किती मारतायत. आणि जर मारत नसेल ना म्हण, अजून म्हणा मारा मारा मारा. जा, मी जाऊ. हा जा. अरे तुला काय आवाज येतोय यातून? कसला आवाज येतोय? अयो लयच आवाज यायला लागलाय मला. हे आमच्या घरात भूतभीत तर नाही ना? ह्यातूनच येतोय. कोण आहे? कोण आहे तू? कोण आहे तू? उठ. तरीच मी म्हणलं होतं आपले भांडे का वाजत होते एवढे. उठ. मी गार्डन मध्ये गेले आणि घरात चोर शिरला. मम्मी अरे चोर. का मम्मी? अरे हा एवढा मोठा घुस कुठून आला? घुस नाही, चोर आहे चोर. चोर? हा. आत्ते बोल. कोण आहे? मी कुठं आलो? चोर आहे, हा चोर आहे, चोर आहे. चोर 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 घरात कसं काय आला? मम्मी कसं आला? हा? चोर घरात कसं काय शिरला? तू घरात होती ना? अगं नाही, मी तुम्ही गेल्यावर ना गार्डन मध्ये गेले होते आणि ना तरी भांडे पडलेला आवाज आलता. मग मला वाटलं उंदीर बिंदीर असेल, मांजर बिंजर असेल, तुम्ही काढला असेल. हा नाही, चोर आहे, चोर आहे. चोरट्या? काय चोरला? चोर 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 चोर. ए मम्मी, पण तू बोलली ह्याच्यात घुस आहे, उंदीर आहे, कुठं गेले ते? मला काय माहिती. इथं शिरलाय बघ. हा, होता का तो घुस उंदीर? हा ना, चोर येतो. हा ना, हा. ए, थांब, थांब, थांब. मी काय म्हणते, आपण याला पोलिसाच्या ताब्यात देऊन टाकू. पोलिसाच्या ताब्यात नका देऊ. का? मी काय मी चोर बीर नाही, चांगला म्हणजे पक्का चोर नाहीये. मी असा मोठा चोर आहे बरं का. ते मला आहे ना, मी म्हणलं क्वार्टर बिटरला काही मला तलब आहे संध्याकाळी प्यायची. मग आम्ही काय घेऊन बसतो का? त्यासाठी मला काही सापडत थोडंफार. ऐक ना. बाई, हा चोर तर लय चालक दिसतोय. नाही नाही, नाही. नाही, पहा, मी काय म्हणतो, नाही, 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 नाही. आपण त्याला चेक करू. जर त्याच्यावर हा, काही चालेल. सापडलं नाही ना, मग त्याला आपण हाकलून देऊ. मग नको पोलिसाच्या ताब्यात द्यायला. कशाला देऊन टाकू? नाही नको. तुमचं काय नाही घेतलं मी. हे पहा, मी काय चोर नाही भाऊ, तुमच्या पाया पडतो बरं का. मी आलतो तिथं, पाहिलं त्या माळीवर चढून, पण तिथे भांडे पडले खाली. ती बाई आली पळत पळत, त्याच्यामुळे मी ना तिकडून पळत आलो साईडनी आणि त्याच्यात लपलो. बरं तुला ही जागा घावली रे? मागणीसाठी करतो मी, बाकीचं काय नाही, मला सास व्हायचं काय ए, ऐका नाही परत नो. अरे जाऊ द्या, ते दारूसाठी करत होते. सास व्हायसाठी नाही करत मी, फक्त क्वार्टरसाठी अरे करतो. जाऊ दे, जाऊ दे. एखाद्याचं कसं म्हणजे ते काही नाही चोरलं ना, पण आपल्या घरात जाऊ दे त्याला, हा, जाऊ काय दे. नाही. आता तुला मी सोडते, हा. पण इथून पुढं आमच्या रस्त्याला जरी भेटलं ना तुम्हाला, तर ना तुझा चुरामुरच करून नाही, मी टाकेल. खाली लक्षात मान ठेव. घालून असं जाईल. हा, तुला आधीच हा. सांगते. हा हा, बर ऐक ना, तू चोरी नाही केली ना. नाही क्वार्टरची पण सवय ना. हा 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 बरं ऐक, मी तुला 200 रुपये देते हा. आणि निघायचं काम कर. हा. मम्मी, ह्या परत येऊ नको हा. इथं. इथं परत येऊ नको, पोलिसाच्या नाही. ताब्यात देईन. हा, हा. निघ, निघ. जातो लगेच, हा. निघ, 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 नाही. निघ, 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 निघ. अगं चोर होता बावळात, आपल्याला तिघांना बघून हल्ला असतं, मग काय केलं असतं? मम्मी तू काहीतरी खोटं बोलते हा? अरे मी खोटं का त्याला बोलेन? अगं ती माहिती का, चोर होता. त्याला जर मी आता पैसे दिले नसते ना, तर तो आपल्या घरी परत चोरी करायला आला असता. तुम्हाला अक्कल आहे का रे? पण तुला पैसे द्यायची गरज नव्हती. आणि नाही इतक्या वेळ इथं किती वाजत होतं. मी विचारते कोण आहे, तर तू चालल्या उंदीर आहे, घुस आहे. अगं मग मला काय माहिती, मला वाटलं दरवाजा उघडा ठेवला, मग गेला असं काहीतरी. मम्मी,
तो चोर तर लय डोकेवाला होता ग. आतमध्ये झोपून ही फळी वरतून टाकून गादी टाकली. ते नाही मला माहिती, थांब मी आले. त्यांनी फळी टाकली. नाही पण का, गादी कस काय घेतली उरून? अरे दाद्या, चोरटे लोक तू कसे असतात तुला माहिती, त्यांना लय मोठं म्हणजे नॉलेज लय असतं त्यांना. ऐक ना, मी ते न चालू ठेवलाय बागेतला, मी आले बंद करून. अगं मम्मी, हे मला वाटतंय ही मम्मी ना काहीतरी खोटं बोलते बरं का आपल्याशी. काहीतरी. हा तेच चालली तिचं. हा चोर तर जरा अँटिकच होता बरं का. ह्याच्याकडे बघतेच मी कधी गावात भेटलं की हा मला. ह्यो काय चोरीवाला दिसत नाही. आपण उद्या काय करू, आपण कॉलेजला जायचं नाटक करू आणि बघू नेमकं काय. हा एक काम करू, आपण कॉलेजला म्हणून जायचं आणि घरी रिटर्न Return येऊ यायचं परत. आज आणि परत. हा हा असंच करू, म्हणजे आपल्याला कळलं खरं काय कारण नाही. चल मग. चल हा लक्ष ठेवू आपण. चल लक्षात ठेव. बाहेरच बसू गेटवर चल. आज. चल चल रे लवकर. हे बघ माहिती ना आज काय करायचं आपल्याला. मम्मी स्वयंपाक करते, तिला मी सांगितलंय आम्ही चाललोय कॉलेजला बर का. आज पण आपण काय करू माहितीये का, बस सुटली म्हणून ना परत येऊ आणि बघू काय चाललंय घरात आणि काय नाही नेमकं. हा बघू. हा असं केलं तरच आपल्याला सगळं खरं कळलं, नाही तर काहीच नाही कळणार. चल लवकर. मम्मी यायच्या हात चल. हा चल चल. हॅलो, कुठे? अरे इथं जरा मग लवकर यायचं नाही समजत का? पोरं गेलेत ना कॉलेजला, आपल्याला हॉटेलमध्ये जायचं, मी आधी सांगितलं होतं ना. अरे आलोय ना करून तू. बसले, लवकर या. हा आलोय काय समोरचे काय घडी घडी फोन करते काय नू. मग इथे येऊन कशाला बोलत आहे, नाही करता आला मग का आता तो फोन लावलास. काय? पण मी काय म्हणते, ए, अरे तू काय इडी बिडी का काय रे? हा? काय झालं? असं कोणतं असत गाड्या मला? हा अहो मग पोरांना, गेलो असतो मग काय केलं असतं येड्या. मग एक तो जीव माया गुद मारला आणि एवढ्या वेळ. हा मग आता काय करू, पोरं हालायला तयार बरं नाही. चोर तर चोर म्हणलीस तू, चोर आहे बरं, चोर तर चोर. मग त्याच्याशिवाय बाहेरच नसतं काढलं तुम्हाला. अरे पण साधी जिरली का माय येड्या, एकदम छाक झालता ना तिथं. मी काय असं काही असं चोर आहे का मी? हो हा, मी कशाचा चोर आहे? दिल का चोर. आणि मला माहिती आहे, पण मी काय म्हणते, दिल के झरोके में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मग तू मेरी जा उदास. बरं मी काय म्हणते ऐक ना, बोल ना. हे बघ आपलं असं काही नाहीये, आणि हा. त्याच्यात लेकरांना संशय आला असता, ते मला नको होतं ना, म्हणून मी तुला तिथं लपवलं. मी काय म्हणते, आपल्याला ना. हॉटेलला जेवायला जायचं, त्याचं काय झालं? अरे जाऊ लगेच जाऊ, 5 मिनिटातच जाऊ माहिती का. पण मी काय म्हणते ऐक बोल ना. आपलं आहे ना म्हणजे नातं कसं आहे माहिती का, मैत्रीचं नातं आहे आपलं. आपलं दोघांचं मैत्रीचं नातं हा. बरोबर आहे, खरं ते बोललीस काय तू. झालं, तू मला 4 रुपये देतो, घेतो, मदत करतो, मी एवढे दागदागिने केले, हे केले ते, हा, मग तू मला मदत केली नसती, मी एवढं सगळं केलं नसतं. बरोबर आहे, ठीक आहे. तो आहे बोल. आणि मी पण काय मला तुझे देऊन टाकते, असं नाही की देऊन नाही टाकणार, सगळे तसं काय नाही, देऊन टाकत. तो जवाय जवा इच्छा लय तिला तवा दे बाबा, हा ना. नाही देऊ नको. पण आपलं कसं आहे, प्रेम राहू दे. हा ना, आपलं मैत्रीचं नातं आहे ना, मैत्रीचं नातं, हा. एकदम भारी टिकवायचं. आपल्याला तसं काही करायचं नाही आणि आपण करणार पण नाही. आपण शहाणे सुरते माणसं जाऊ, हा. फक्त एकमेकाचं नुसतं बोलणं चालणं. हा, पण मला काय वाटलं, मग नाही का लेकरांच्या मनात गैरसमज नको व्हायला, म्हणून मग मी बाबा नाही का तुला लपवलं रे. पण तू असंच मैत्रीचं बाबा काय मम्मी तू सांगायचं होतं ना. काय नाही, आमचं असं काही नाहीये ग पूर्वा. काय नाही आमचं तसं काही नाही. अगं पण तुला एकदा पण काही सांगू नाही वाटलं आम्हाला. अगं पण खरंच काही नाहीये ग माझं, ते काहीच नाही सांग. काहीच नाही. अगं मी त्याच्या बाबतीत नाही बोलत आहे तुला. मग तुमची मैत्री आहे ना तुमच्या दोघांची मैत्री आहे ना? मम्मी, मग तू काल का बरं खोटं बोलली की तो चोर आहे म्हणून? अगं आता काय सांगू पूर्वा तुला, की सगळ्यांचाच आहे बघ, एक बाई आणि गडी जर बोलत असेल ना तर सगळ्यांचा गैरसमज होतो की यांचं लफड आहे म्हणून. मग मला वाटलं की तुमच्या मनात पण असं काहीतरी गैरसमज होईल म्हणून मी त्यांना लपवलं आणि ते मला मदत करतात म्हणून ग, दुसरं काही नाही. अगं मम्मी, तुला माहिती आहे ना तुझे पोर आहेत ग आम्ही, तू आमची आई आहे, आम्ही आमच्या आईवर कधी असं शक खाऊ का? ते तर आहे ग, पण मला पण वाटलं नाही का जरासं की आपले लेकर आपल्याला काहीतरी वेगळ्या भावनेने नको बघायला, म्हणून मी सांगितलं नाही. अगं मम्मी, आता आमचे पण मित्र मैत्रिणी आहेत, मग काही ते लपडं म्हणूनच जाहीर होतं का ग? नाही ना. नाही बरोबर आहे. आणि ते तुला एवढी मदत करतात, एवढं सगळं बघतात, आम्ही सगळं आता ऐकलं. आम्ही आज ठरवलं होतं की कॉलेजला न जाताना मम्मीला सांगायचं बस हुकली म्हणून आणि परत घरी यायचं की काय चाललंय म्हणून बघायला. तर आम्ही लपत लपत आलो आणि सगळं तुमचं बोलणं ऐकलं. बरं झालं ऐकलं तुम्ही. काय सांगू आता, मला काहीच कळून नाही राहिलं.
माझं चुकलं, मी तुम्हाला सांगायला पाहिजे नव्हतं दोघा जणांना. बरं मम्मी, तुमचं मैत्रीचंच नातं आहे ना? मैत्रीच बरं. आणि इथून पुढं मम्मी आमच्यापासून काहीच नको लपवत जाऊ. हे बघ, आम्हाला पण कळतं ना ग, आम्ही तुझे पोर आहेत, आम्हाला तुझं सुख दुःखात आम्हाला सहभाग व्हावं लागणार आहे ना. आता टेन्शन नको घेऊ. आणि आहे ना, तुम्ही बिनधास्तपणे आमच्या घरी येत जावा, वा वा वा, असं चांगलं, चोर बनून चांगलं. नाही. नाही हा, अरे सुटेल का रे हात दुस्तीचा, नाही 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 सुटेल का रे हात दुस्तीचा, नाही 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 ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. चला चला चहा प्यायला घरी.